मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आपण चाललो आहे जगन्नाथपुरीला. 12:15 आज रात्री 12:15ची आपली ट्रेन आहे आणि आपण जातो आहे जगन्नाथपुरीला. तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडलास तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया जगन्नाथपुरीला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ठाणा स्टेशनला आणि आपली भुवनेश्वर ट्रेन आहे 12:30 वाजता. आता आपली ट्रेन CSTवरनं 12:15 वाजता निघालेली आहे आणि आता आपली ट्रेन ठाण्याला 12:30ला येणार आहे. तर आता आपण ट्रेन पकडून बघूया, नंतर आपण रात्री ट्रेनमध्ये काय व्हिडिओ बनवू शकतो. चला आपण आपली ट्रेन पकडूया. तर बघू शकता ट्रेन आपली आलेली आहे. ट्रेन आपली टायमात आलेली आहे. बरोबर 12:15ला ट्रेन आलेली आहे. तर आता आपण आपली ट्रेन पकडत आहोत. बरोबर वेळेवर आपली ट्रेन आलेली आहे. रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, फायनली आपली ट्रेन ठाण्यावरून सुटलेली आहे आणि आपण आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. तर आता बघूया आपला प्रवास कसा सुरू होतो. चला, जय जगन्नाथ. तर आता आपण पोचलो आहे कसारा स्टेशनला. बघू शकताय समोर आता कसारा स्टेशन येत आहे. तर फायनली रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आपण आता पोचलेलो आहेत कसारा स्टेशनला. तर इथे आता ट्रेनचे इंजन बदली होते. एक्स्ट्रा इंजन लागणार आहे कारण आता आपल्याला घाट चढायचं आहे. तर आता आपण कसाराला पोचलेलो. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. तर आता आपण आहोत कसारा घाटाच्या बोगद्यामध्ये. बघू शकताय कसारा घाटातला बोगदा. रात्रीची वेळ आणि आपण कसारा घाटाच्या बोगद्यातून प्रवास करत आहोत. खूप छान नजारा आहे. रात्रीचा व्ह्यू आहे बोगद्याचा. पण आता बोगद्यातून जात आहोत. खूप मोठा बोगदा आहे कसारा घाटातील. तर ठाणे ते भुवनेश्वर या प्रवासामध्ये जे जे आपल्याला बघायला मिळेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खूप छान नजारा आहे बोगद्याचा. आणि आता आपण भुसावळला पोचलेलो आहोत. सकाळ झाली आहे आणि आपण आता भुसावळला पोचलेलो आहोत. बघू शकता भुसावळ स्टेशन आलेलं आहे. सकाळची वेळ झालेली आहे आणि आपण आता भुसावळला पोचलेलो आहोत. मित्रांनो, सकाळचे वाजल्या 7:30 आणि आता आपण पोचलो आहे भुसावळला. सकाळचे 7:30 वाजल्यात आणि आपण भुसावळला पोचलेलो आहोत. बघू शकता मागे भुसावळ स्टेशन. तर आपण आता भुसावळला पोचलेलो आहोत. तर बघू शकता सकाळचा सुंदर नजारा. आपण आता भुसावळच्या पुढे आहोत आणि सकाळचं सुंदरसं वातावरण, ट्रेनचं सुंदर असं दृश्य. खूप छान वातावरण आहे सकाळचं. आपण आता अशा सुंदर वातावरणात प्रवास करत आहोत. सकाळचे वाजले 9:30 आणि आता आपण अकोल्याला पोहोचलेलो आहोत. अकोल्याला आपण पोहोचलेलो आहोत. बघूया आता पुढचं स्टेशन काय येत आहे ते. तर आता पुढचं स्टेशन आलेलं आहे बडनेरा. बघू शकता बडनेरा स्टेशन आलेलं आहे. तर आपला हा प्रवास टोटल 32 तासाचा आहे. 32 तासला आपल्याला भुवनेश्वरला लागणार आहेत.
आपला हा प्रवास असा सुरू राहणार आहे. तर आता बडनेरा स्टेशन आलेलं आहे. आता बघूया पुढचा स्टेशन काय येत आहे ते. पोलिसांची भरपूर गर्दी आहे इकडे. आपण आता आहोत बडनेरा स्टेशनला. तर आपल्याला आपल्या प्रवासामध्ये सुंदर अशी एक नदी लागलेली आहे आणि नदीवर एक धरण बांधलेलं आहे. पाहू शकताय वरती धरणाचे दरवाजे आहेत. खूप सुंदर नजारा. तर मित्रांनो, दुपारच्या वाजल्यात 2 आणि आता आपण पोचले नागपूर स्टेशनला. पाहू शकताय बाहेर नागपूर स्टेशन आलेलं आहे. तर आपण आता नागपूरला पोचलेलो आहोत. तर आपण आता नागपूर स्टेशनवर आहोत. देख सकते हैं सामने नागपूर स्टेशन. दुपारची वेळ आहे आणि आपण आता नागपूरला पोचलेलो आहोत. बघू शकता नागपूर स्टेशन आलेलं आहे. नागपूर नंतर आपल्याला एक नदी लागलेली आहे. संध्याकाळची वाजले 6:30 आणि आता आपण रायपूरला पोहोचलेलो आहोत. संध्याकाळी 6:30 वाजले आणि आता आपण रायपूरला पोहोचलो. तर बघू शकता रायपूर स्टेशन आलेलं आहे आपल्याला. हे आहे रायपूर स्टेशन. आता आपण पोचलोय बिलासपूरला. आता 8:30 वाजता रात्रीचे आणि आता आपण पोचलो. आता आपण विलासपूर स्टेशनवर आहोत. बघू शकताय विलासपूर स्टेशन. गाडी थांबलेली आहे आणि आता आपल्याला विलासपूर नंतर एक नदी लागलेली आहे आणि हा आहे नदीचा रात्रीचा व्ह्यू. तर आता आपल्याला लागलं आहे चंपा स्टेशन. बघू शकताय चंपा स्टेशन आलेलं आहे. रात्र झालेली आहे आणि आपल्याला आता चंपा स्टेशन लागलेलं आहे. चंपा स्टेशनचा रात्रीचा व्ह्यू. तर आता आपण
मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30 आणि आता आपण कटकला पोहोचणार आहोत. बघू शकताय ट्रेनचा मागचा पुढचा व्ह्यू. तर आपण आता कटकला पोहोचणार आहे. सकाळचे 8:30 वाजले. ट्रेन 3 तास लेट आहे. म्हणजे आपल्याला 32 तास लागणार, तर तिथे आता 35 तास लागणार आहे. तर आपली मुंबई टू भुवनेश्वर ही सफर कंप्लीट होणार आहे. थोड्या वेळात टाईम आहे 10 वाजते. बघू शकता आता कटक स्टेशन येणार आहे. आता आपल्याला या प्रवासामध्ये निरगुंडी स्टेशन लागलेलं आहे. बघू शकताय निरगुंडी स्टेशन. आता आपण निरगुंडी स्टेशनवरनं प्रवास करत आहोत. समोर बघू शकता निरगुंडी स्टेशनचा बोर्ड लागलेला आहे. आणि आपल्याला एक धरण लागलेलं आहे. बघू शकताय धरणाचा खूप छान व्ह्यू. आपल्याला एक धरण लागलेलं आहे. निरगुंडी स्टेशन गेल्यानंतर आपल्याला एक धरण लागलेलं आहे. तर आपल्याला अजून एक छान अशी नदी लागलेली आहे. बघू शकताय. आणि नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे पाणी अडवण्यासाठी. खूप छान दृश्य आहे. तर या प्रवासामध्ये असेच मी चांगले दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता खूप मोठी नदी आहे. आणि नदीवर पाणी अडवण्यासाठी धरण. तर आता आपण कटक स्टेशनला पोहोचलेलो आहोत. आपल्याला आता कटक स्टेशन लागलेलं आहे. बघू शकताय. पण आता कटकला पोहोचलेलो आहोत. ट्रेन थोडी लेट आहे. प्रत्येक स्टेशन टायमावर येत नाही. तर सकाळचे वाजले आहेत 9 आणि आता आपण कटक स्टेशनला पोहोचलेलो आहोत. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण आता कटक स्टेशनला पोहोचलेलो आहोत. ट्रेन 3 तास लेट आहे. 3 तास लेट ट्रेन असल्यामुळे ते लेट आलेलं आहे कटक स्टेशन. आता आपण कटक स्टेशनला आहे आणि हे आपले मित्र. आता आपण आपलं सामान सर्व रेडी केलेलं आहे उतरण्यासाठी. बघू शकता आता थोड्याच वेळात भुवनेश्वर येणार आहे. भुवनेश्वर येणार आहे. तर आपण आपलं सामान रेडी केलेलं आहे आणि हा देवाला लोळत आहे तिकडे. आणि बघू शकता पुन्हा आपल्याला एक नदी लागलेली आहे. आणि ह्या प्रवासामध्ये जे जे दाखवता येईल ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय नदी आलेली आहे. खूप सुंदर अशी नदी आलेली आहे. सकाळचे वाजले 10 आणि आपण आता भुवनेश्वरला पोहोचलेलो आहोत. तर आता भुवनेश्वरवरनं जगन्नाथपुरी स्टेशन 1 तासावर आहे. तर आपण आता दुसरी ट्रेन पकडून पुरीला जात आहोत. तर चला जाऊया आपल्या प्रवासाला सुरुवात करू.
तर आपण आता भुवनेश्वर स्टेशनवर आलेलो आहोत आणि इथून आपण आता दुसरी ट्रेन पकडणार आहोत. तर आता आपण पुरीला पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपण मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. तर आपण आता भुवनेश्वरवरनं 11:30 वाजता पुरीला पोचलो आहोत. भुवनेश्वरनं पुरीला पोचण्यासाठी 1 तास लागतो. तर आपण आता आलेलो आहोत. आता आपण मंदिराच्या दिशेने जाणार. तर फायनली आपण पुरी स्टेशनला पोचलेलो आहोत आणि आपला ठाणे ते पुरी जगन्नाथपुरी हा प्रवास पूर्ण झालेला आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे. आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे जगन्नाथपुरी मंदिराचा आणि तिथल्या आसपास परिसराचा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर जरूर करा. जय महाराष्ट्र.